जी ओरड केली जाते की मुंबई मराठी माणसाची राहणार नाही, मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व राहणार नाही, तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा तर मराठी माणूस इतका लेचापेचा आहे का? हा मराठी माणूस कोण आहे? तुम्ही जर विचार केला तर हा मराठी माणूस तो आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवलेला आहे. मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि हे तेच मराठी होते की जे पानिपतच्या लढाईमध्ये स्वतःचं राज्य वाचवण्याकरता गेले नव्हते. अहमद शाह अब्दालीने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान माझा एवढंच रिकॉग्नाइज करा, उरलेला भारत तुमचा आहे आम्ही रिकॉग्नाइज करू. पण मराठ्यांनी सांगितलं नाही, आमच्या भारताचा भाग आहे, आम्ही या सोडणार नाही. असे आपण मराठी माणसं, आणि कुठलं हे सांगतात की मराठी माणसाचं अस्तित्व राहणार नाही. अरे मराठीशिवाय कोणाचं अस्तित्व राहू शकतं या मुंबईमध्ये? ही मुंबई कालही मराठी माणसाची होती, आजही मराठी माणसाची आहे, उद्याही मराठी माणसाचीच राहील. मुळात ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही आहे. दोन बंधू आणि त्यांचे पक्ष हे आपला रेलेव्हन्स त्या ठिकाणी त्यांचा चाललेला आहे. तो रेलेव्हन्स पुन्हा एकदा शोधण्याकरता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई बनवू पाहत आहेत. आणि हे जे म्हणतायत, माझा सवाल आहे, 25 वर्ष तुमचं राज्य होतं, सांगा मराठी माणसाकरता काय केलं? का तुमच्या राज्यामध्ये दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला वसई विरारच्या पलीकडे जावं लागलं? इतके वर्ष का बीडीडीचा तुम्ही त्या ठिकाणी करू शकला नाहीत? इतके वर्ष अभ्युदयनगर का करू शकला नाहीत? पत्राचा तर तुमचीच होती ना, तुम्हीच घेतली होती. त्या पत्राचा भ्रष्टाचार करून त्या लोकांना बाहेर काढलं, आम्ही त्यांना त्यांचं हक्काचं घर दिलं. सह्याद्रीमध्ये आपण आज त्या ठिकाणी सगळ्या आपल्या कामगारांना त्या ठिकाणी घरं देतो. वेगवेगळ्या प्रकारे मराठी माणसाला, आमचं तर म्हणणंच आहे, यापुढे मराठी माणूस मुंबई सोडून बाहेर जाणार नाही. त्या मराठी माणसाला याच मुंबईमध्ये परवडणारं घर आम्ही देऊ, इथेच तसं रिडेव्हलपमेंट करू आणि छोट्या घरातला जो माणूस आहे त्याला मोठं घर देऊ.